एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले। लोकांकडून जागा घेतात आणि 10-10 वर्ष काम करत नाहीत, तसंच लोकांना बाहेर काढून त्यांचं भाडे देत नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे। मात्र आता ठरलेल्या वेळेत काम न झाल्यास सरकार हा प्रोजेक्ट आपल्याकडे घेऊन शिवशाही किंवा टेंडर पद्धतीने पूर्ण करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। एसआरएच्या संदर्भात आता आम्ही एक निर्णय घ्यायचा विचार करतो दोजी की या एसआरए मध्ये मोठ्या प्रमाणात लोक केवळ एलओआय घेतात आणि कामच करत नाही। 10-10 वर्षापासून एलओआय घेतल्यात आणि लोकांना बेघर करून टाकतात, भाड्याच्या घरात ठेवतात, 3-4 वर्षांनी भाडे देणं बंद करतात आणि मग अक्षरशः त्यांची वाताहत होते। त्यामुळे आता एक त्याचं लिमिट टाकायची आणि त्या लिमिट नंतर एक 3 वर्ष असतील, 5 वर्ष असतील किंवा त्याचे बेंचमार्क ठरवायचे आणि त्याच्यानंतर ते काम जर झालेलं नसेल किंवा ते टप्पे जर गेलेले नसतील तर त्या सगळे आपलं जे शिवशाही प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून करू किंवा अगदी टेंडर पद्धतीने ट्रान्सपरंट पद्धतीने जो प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याला ते प्रकल्प देऊ। पुन्हा कन्सेंट घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण कन्सेंटने जे लोक आले त्यांनीच मूर्ख बनवलं। पुन्हा नव्याने कन्सेंटची आवश्यकता नाहीये, ते सगळे सरकार करेल अशा प्रकारचं एक रेग्युलेशन देखील या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।